आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। मांत्रिकाच्या बतावणीवरून पत्नीला बळजबरीने अंघोळ करायला लावून त्याचे पतीने मोबाईलमध्ये चित्रीकरण केले। पती हे चित्रीकरण व्हायरल करेल अशी पत्नीने न्यायालयामध्ये भीती व्यक्त केली आहे। त्यावर पतीला एका आठवड्याच्या आत त्याच्या मोबाईल तपासासाठी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी दिले। तसेच पतीचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवलाय। पतीचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवला। या अंघोळीचे चित्रीकरण पतीने केले असून ते व्हायरल केले जाईल अशी भीती पत्नीने न्यायालयामध्ये व्यक्त केली। त्यावर पतीला एका आठवड्याच्या आत त्याचा मोबाईल तपासासाठी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश दिले। उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी दिले। या प्रकरणात पीडित महिलेच्या पतीसह सासू सासरे आणि मांत्रिकाच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार, फसवणूक, नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असून जयसिंगपूर येथील मौलाना बाबा जमादार या मांत्रिकाला अटकही करण्यात आली होती। त्यांच्या विरोधात विवाहित महिलेने ऑगस्ट 2022 मध्ये तक्रार दिली आहे, तर पतीनेही पत्नी आणि तिच्या वडिलांविरोधात तक्रार दिली आहे। या प्रकरणात पतीला डिसेंबर 2022 मध्ये जामीन झाला होता। पुत्रप्राप्तीसह व्यवसायात भरभराट व्हावी, घरात सुखशांती नांदावी आणि भानामती उतरविण्यासाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून अघोरी पूजा करण्यास भाग पाडून मार्लेश्वर येथील धबधब्याखाली जबरदस्तीने सर्वांसमोर अंघोळ करायला लावून त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले आहे। पती हे चित्रीकरण व्हायरल करेल असे कारण देत तक्रारदार पत्नीने पतीच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध केला। तपास अधिकाऱ्यांनीही पतीचा मोबाईल जप्त केला नसल्याचे सांगितले। पतीच्या वतीने युक्तिवाद करताना ॲडव्होकेट सत्यम निंबाळकर यांनी आरोपी आपला मोबाईल तपासासाठी पोलिसांकडे जमा करण्यास तयार असल्याचं सांगितलं। त्यावर उच्च न्यायालयाने पतीला मोबाईल फोन पोलिसांकडे जमा करण्याच्या अटीवर अटकपूर्व जामीन मंजूर केलाय। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।